जिव्हाळ्याच्या ओलाव्याने आणि आदरातिथ्याच्या सुगंधाने देवांच्या द्वारकामाईत भक्तांची मांदियाळी वाढत होती. अध्यात्माला पाखंडातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या देवांनी जाती आणि धर्मभेद यांचे सद्भावनेने सीमोल्लंघन केले. सत्यम शिवम सुंदरमचा आत्मसाक्षात्कार घडून येणारा आणि दुसऱ्याला घडवणारा हा माणसातील देव सर्व जाती धर्मांवर माया करणारा होता. सद्वर्तन आणि मृदू स्वभावांमुळे देवांचं घर माणसांनी गजबजून जाऊ लागलं. देव माणूस म्हणता म्हणता देवा देवस्वरूप कधी झाले हे समजलंच नाही. अशा या देवाला जाती धर्माच्या फुटपट्ट्या मुळीच मान्य नव्हत्या. जात पात सोळे ओळे यांच्या पलीकडे गेलेले देवा अगस्तीपुरीतील जागृत दर्ग्यांमध्ये दर्शनाला जात. अशाच एका संध्याकाळी देवा आपल्या द्वारकामाईत आध्यात्मिक चर्चेत रंगले होते. बापूजी, आबासाहेब, वसंतराव यांच्यासोबत रोजचा साई धर्म समभाव याचे दाखले दिले जात होते. इतक्यात एक मुस्लिम कुटुंबीय आपल्या छोट्या मुलासह उभे राहिले. कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाने विचारलं, क्या हमें द्वारकामाई में आने की इजाजत है? क्षणाचाही विलंब न लावता देवा दारापाशी गेले. मोठ्या प्रेमाने हात धरून त्या सर्वांना आत घेऊन आले. त्यांनी मोठ्या आस्थेने त्या मुस्लिम कुटुंबाची चौकशी केली. आपल्या मुलाच्या समस्येविषयी ते गृहस्थ काही बोलणार तोच देवा म्हणाले, समजलो मिया, अर्धशिशीच्या मरणप्राय वेदना बडे सहन करू शकत नाही. ही नन्ही जान कशी सहन करणार? तुमचे वैद्यकीय सोपस्कार चालू द्या. या छोटूला भ्रामरी प्राणायामाची जोड दिली की डोकेदुखीची बिमारी गेलीच म्हणून समजा. अहो, नमाजामधील अजान आणि भ्रामरीमधील प्राणायाम यात फरक तो कोणता? आपण काही बोलायच्या आत आपल्या मुलाची बिमारी देवांनी कशी ओळखली या विचाराने मुलाचे अब्बाजान आवाक झाले. तो काही बोलणार इतक्या जवळच्याच मशिदीतून नमाज अदा करण्यासाठी ध्वनिक्षेपक वाजला आणि इकडे देवा पश्चिमेकडे तोंड करून नमाज अदा करू लागले. एखादा सच्चा मुसलमान जसा नमाज अदा करावा तसा देवांचा आवेश पाहून उपस्थित सर्व अवाक झाले. नमाज पुरी होताच आतापर्यंत शांत असलेले मुलाचे अब्बाजान म्हणाले, गरीब नवाज, परवरदिगार साहेब आप खुदा हो. दिल के अंदर एक खुशी महसूस हुई. त्याला बरंच काही सांगायचं होतं, पण त्याचा कंठ सद्गदित झाला. त्याला शांत करून देवांनी त्याच्या मुलाला भ्रामरी प्राणायामाची संथा दिली. त्या छोट्या जीवानं अशा काही श्रद्धेने ती भ्रामरी केली की देवांच्या ओठी उत्स्फूर्तपणे रचना आली, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. जाती धर्माच्या पलीकडे गेलेला हा करुणाकर प्रत्यक्ष पाहताच मुलाची माँ म्हणाली, ये द्वारकामाई हमारे लिए पवित्र मक्का मदीना है. आपने हमें यहाँ आने की इजाजत ही, हम धन्य हो गए. देवा म्हणाले, आपण सगळे त्या खुदाची लेकरं. खरं तर सर्व धर्म समभावाचं हे बाळकडू आम्हाला अक्कलकोटच्या देवानं दिलंय. देवांचे वाक्य ऐकताच माँ म्हणाली, हमें भी सुनवाई ना अक्कलकोट की भगवान की कुछ बातें. तिच्या बोलण्यातील सच्चेपणा देवांनी मनोमन जाणला आणि क्षणात त्यांच्या विचारांचे तरंग अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे वळाले. आज काहीतरी मेजवानी मिळणार या आशेने सर्वांनी प्राण कानात आणले आणि आतुर झाले. देवांची देववाणी उद्गरली. मोहरमच्या दिवसात स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज हे ख्वाजा पीराच्या दर्ग्यात बसले होते. सोबत बरीच सेवेकरी मंडळी होती. तेवढ्यात राजवाड्यातून एक मुस्लिम शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागायला निघाला. महाराज बसलेले बघताच तो थांबला. त्यांनी मनोभावे स्वामींना नमस्कार केला आणि आपल्या जवळचे तबक स्वामींच्या समोर धरलं. स्वामी समर्थांनी त्या तबकावरील रुमाल वर करून पाहिलं. आत 10 नाणी होती. स्वामींनी ती 10 नाणी स्वतःच्या मुठीत घेतली. 1, 2, 3, 4 याप्रमाणे ती मोजू लागली. ही तर 10च नाणी आहेत आणि स्वामी का मोजत आहेत असा विचार त्या मुस्लिम शिपायाच्या मनात आला. इकडे मोजता मोजता स्वामी महाराज 10च्या पुढे गेले. तबकात बरेच नाणे दिसू लागले. स्वामी मोजता मोजता 100च्या पुढे गेले. आश्चर्याने थक्क झालेला शिपाई ओरडला, परवरदिगार, पैसे तो बढ़ने लगे. त्याचे हे शब्द ऐकताच स्वामींनी मोजणं थांबवलं आणि तबक खाली ठेवत म्हणाले, चमत्काराची बोंब मारली ना, तुला मी लखपती करणार होतो. अरे, दैव द्यायला खूप उत्सुक असतं, पण माणूस मात्र सबुरी ठेवू शकत नाही. भोग तुझ्या बडबडीची फळं.
शिपायाने पाहिले तर तपकामध्ये 10 नाणी. देवांच्या या कथेने सारेजण अवाक झाले. देवा म्हणाले, आलं का लक्षात? देव कृपा करताना जात पात धर्म कधी पाहत नाही. आपण खुदाची कृपा मोठ्या खामोशीने आणि नम्रपणे स्वीकारली पाहिजे. देवाला नको तिथे नको तेव्हा बोलणारे वाचाळ लोक आवडत नाही. देवांचे शब्द थांबले आणि स्वामींच्या लीलेने सगळेजण थक्क झाले. देवा म्हणाले, मा, ही गोष्ट तुमच्यासाठी नव्हती. अहो, अध्यात्मातील संयम स्वामींनी शिकवला एवढंच. चांगल्या गोष्टी मुक्तकंठाने सर्वांना सांगाव्या. तुम्ही हा भ्रामरी प्राणायामाची महिमा सगळ्यांना सांगा आणि होऊन जा योगाचे उपासक. योगशास्त्रात गाढे अभ्यासक असणारे देवा वाचनाचे उपासक देखील होते. ग्रंथ हे आपले गुरु असतात. हा सद्गुरू बाबा महाराजांचा संदेश त्यांनी स्वतःच्या जीवनात तंतोतंत अंगीकारला होता. देवांच्या अफाट वाचनाचा परिचय त्यांच्याशी बोलताना येत असे. कधी संतांची गाथा सांगावी तर कधी सत्पुरुषांची जीवन कथा. एखाद्या वेळी जीवनाचं गंभीर तत्वज्ञान सांगणारा हा अभ्यासक स्वतःच्या मिश्किल स्वभावाने इतरांना अचंबित करून टाकायचा. पण स्वतःच्या वाचनाचा टेंभा त्यांनी इतरांसमोर कधी मिरवला नाही हे विशेष. नम्रपणा रोमरोमात आलेले देवा मानवी मनाचे गाढे अभ्यासक होते. त्यांचं अजून एक विशेष. एकदा एक सुणसुणीत देखणा तरुण देवांसमोर अगस्त्य देवाच्या दर्शनासाठी चालला होता. कुणासमोर काय बोलावं हे मानसशास्त्र जाणणारे देवा त्याला बोलते करण्याचा बरेच प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नाला यश येत नव्हतं. त्यांच्या मनातील मानसिक द्वंद्वांनी त्या तरुणाच्या मनातील मानसिक द्वंद्व देवांनी जाणलं. ते म्हणाले, कलियुगात मनाचं पाप हे पाप नव्हेच. एखाद्या वेळा मनात एखादा कुविचार आला तर हा विचार का आला, कसा आला, असा विचार कशाला करत बसायचं. असे विचार शरीर धर्मासारखे येत राहतात. मलमूत्र यांच्या वेगासारखे शौचाला लागली किंवा लघवीला लागली डोकं खाजवत बसायचं नाही. ही का आली, का लागली, असा विचार करायचा नाही. देवांच्या भाष्यावर तरुण मनात चमकला. प्रश्न करता झाला, आपण मनकवडे आहात. तुम्हाला कसं समजलं माझ्या मनातील विचारांचं द्वंद्व? देवा काहीच बोलले नाही. त्यांनी त्यांच्याकडे नेत्र कटाक्ष टाकला, स्मितहास्य केलं. तो म्हणाला, देवा, या मनाला लगाम घालणं मोठं महाकठीण. याचा ठाव लागत नाही. आता कसं सांगू आपला तुम्हाला? जपाला बसलो की मनाचा खेळ सुरू होतो. मला माझं मन सुंदर तरुणींकडे घेऊन जातं. माझी मला लाज वाटते. देवांनी त्यांच्या पाठीवर थाप टाकले आणि म्हणाले, मनाचा सच्चा आहेस तू. तू खरा बोलला. खरं बोलायला हिंमत लागते. अरे बाबा, मनाच्या या खेळातून मोठमोठे लोक सुटले नाही. तरुण उद्गारला, मला नाही समजलं. देवा म्हणाले, एकदा दत्त संप्रदायाचे कार्य संपूर्ण भारतभर करणारे टेंबे महाराज, शिष्य टेंबे महाराज हे कीर्तन करत होते. टेंबे महाराजांचे एक शिष्य कीर्तन करत असताना एक सुंदर स्त्रीला पाहून त्याचं मन चळलं. स्वामींच्या सहवासात असून देखील आपल्या मनातील वासना गेल्या नाही याचं त्याला खूप वाईट वाटलं. इंद्रियांची ही बंडळी खपून घ्यायची नाही असा निश्चय करून कीर्तन संपल्यावर तो शिष्य जंगलात गेला. शेर आणि रुईचा चीक एकत्र करून त्याने आपल्या डोळ्यात टाकला. डोळ्यांची प्रचंड आग सुरू झाली. त्याला समोरचं काही दिसेना. एका वाटसरूने त्याचा हात धरला आणि तो घेऊन आला टेंबे महाराजांसमोर. टेंबे महाराजांना जेव्हा हे सगळं समजलं, त्याने त्या कीर्तनकाराची चांगली कान उघडणी केली. ते म्हणाले, अरे, जगातील प्रत्येक मोहक वस्तू मनाची हाव संपत नाही, म्हणून तो शरीराचा मालक त्या मनाला नियंत्रणात ठेवलं पाहिजे. पुढे स्वामींनी त्याच्या डोळ्यावर उपचार केले आणि त्याला योग साधना दिली. देवांच्या या कथेने तरुण आश्चर्यचकित होऊ लागला. मनाला स्थिर करण्याचे, त्या मनाचे खेळ बंद करण्याचे योगोपचार आहेत हे मला माहीत नव्हतं. मी उगीच स्वतःला दोष देत होतो. देवा म्हणाले, अरे, मन हे मोठं अजब राक्षस आहे. ते नको ती संकट ओढून घेतं. ते कधी धन मागतं तर कधी स्तुती. कुणाचं काही उणं दिसलं की दवंडी देत पिटतं आपलं मन. अरे, विकृती हा तर त्याचा आवडता खेळ. आपण सामान्य माणसं, मोठे मोठे उच्च साधक मनाचे शिखार बनले. आपण तर काय. देवांचा आवेश वाढला होता. मनावर विजय मिळवायचा कसा याचे कितीतरी संदर्भ देव त्या तरुणाला सांगत होते. संत मुक्ताबाईंच्या जीवनातील एका प्रसंगात डोकावताना देवा म्हणाले, बालवयात मुक्ताई महान योगिनी होती.
एके दिवशी चांगदेव तिच्या भेटीसाठी आले. त्यावेळी मुक्ताबाई स्नान करत होती. चांगदेवांनी तिला ओल्या वस्त्रात पाहताच लगेच ते तोंड वळवून माघारी फिरले. मुक्ताई ओरडली, अहो, इतकी वर्ष साधना करून आपण योगी नाही झालात. कुरणात चरणाऱ्या गायी नग्न असतात की? त्यांच्याकडे बघताना त्याच नजरेने माझ्याकडे पहा की. एवढी साधना होऊन देखील तुमच्यातील स्त्री पुरुष ही भावना नष्ट झाली नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. मुक्ताबाईंच्या मुखातील शब्दखानी पडताच चांगदेव मुक्ताबाईच्या खोलीत परतले आणि म्हणाले, माते माते. चांगदेवांनी तिला साष्टांग नमस्कार घातला. चांगदेव मुक्ताईच्या दर्शनाने सूर्यप्रकाश इतके शुद्ध झाले, पूर्ण झाले. मुक्ताबाईंच्या एका शब्दाने एक महान योगी अंतर्बाह्य बदलला. मुक्ताबाईंची महानता ऐकून तरुण मंत्रमुग्ध झाला. खऱ्या उच्च योगाने स्त्री पुरुष उच्च नीच ही योग भावना नष्ट होते, हे त्याला सत्य उमजलं. म्हणून योग साधना ही केली पाहिजे. शुद्ध आत्मतत्वाच्या साक्षात्कार त्याला झाला. देवा म्हणाले, अरे बाळ, एखाद्या आरशात अग्नी आणि कापूस यांची प्रतिबिंब पडली तर आरशातला कापूस जळत नाही. आपलं मन म्हणजे आरसा आहे. हा आरसा शरीराचा आरसा आहे. त्यात भल्या बुऱ्या विचारांचे तरंग उमटत राहणार. आपण मनाचा वेग आवरायचा प्रयत्न करावा. नामस्मरणाचा लगाम ओढावा. मनाला ओंकार, प्राणायाम, योगासनं याच्या नादी लावावं. वाचन करावं. मनाचे उधळलेले घोडे नक्की शांत होतील. जपाला बसल्यावर मन सुंदर तरुणीकडे आकर्षित होतं ना, त्याच मनाला समजून सांग, मना, ज्याने तरुणीला सुंदर बनवले तो देव किती सुंदर असेल. जरा त्याच्या मागे लागून तर बघ. या वाक्याने तरुण अवाक झाला. तो निशब्द होऊन देवांसोबत चालत होता. अगस्ती देवांचं मंदिर जवळ आलं होतं. देवांसोबतच्या पायी प्रवासात त्याला मनाचं आरोग्य सांभाळण्याचा एक खजिना जणू सापडला होता. अचानक देवांचा स्वर कातर झाला. सज्जनगडच्या समर्थ रामदासांची मनाच्या श्लोकातील मनाला उपदेश करणारी रचना त्यांच्या मुखातून बाहेर पडली. मना कल्पना ते नको विषयांची, विकारी मने विकारी घडे हो जनी सर्वचीची. देवांच्या मनातील दासबोधातील अनमोल प्रासादिक रत्न प्रगट होत होती आणि त्याच वेळी सोबतच्या तरुणाच्या मनाला नवीन संजीवनी मिळत होती. बोलता बोलता मंदिराच्या पायऱ्या चढून झाल्या. देवांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. अगस्ती राजाच्या चरणावर मस्तक टेकलं गेलं. आजूबाजूच्या नीरव शांततेने देवा मंत्रमुग्ध झाले. दंडकारण्यातील श्रीराम आणि अगस्ती महाराजांच्या भेटीचा प्रसंग देवा ध्यानावस्थेत स्वतःच्या मनचक्षुने पाहत होते. देह अर्धपद्मासनात विसावला आणि हा योगी इतिहासात विसावला, इतिहासात स्थिरावला.